नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आईवर दोन शब्द लिहावेसे वाटले होते. जेवढे लिहावं तेवढे कमीच वाटले होते. कारण मला टेस्ट लागली तर माझी आई उगाच चेहरावेरा धावायची आणि चिंध्या झालेला पदर परत पुन्हा पुन्हा फाडायची. चिंध्या झालेला पदर पुन्हा पुन्हा फाडायची. आईवर थोडंसं बोलायचं कारण असं आहे की आई आपल्या मुलांना कसं सांभाळते, कशा परिस्थितीमध्ये परवरिश करते. पण आज परिस्थिती पाहता मुलं आईवडिलांना सांभाळत नाहीत. खूप दयनीय अवस्था आहे. तीच अवस्था तुमच्यापुढे मांडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. कारण एक आई आपल्या मुलासाठी काय करते हे सर्वांना माहीतच आहे. आपल्या इथं एक आजी आहे. त्यांच्या मुलीने त्यांना रात्री 2 वाजता रस्त्याच्या कडेला सोडून दिलं. म्हणजे एक दयनीय अवस्था आहे त्यांची की याचा 4 महिन्यापासून आम्ही त्यांना सांभाळतो. गेली 4 महिन्यापासून आम्ही त्यांना सेवा करतो. त्यांच्या मुलीचा शोध घेण्याचा आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. पण रात्री 2 वाजता आपल्या आईला कोणी रस्त्यावर सोडू शकते का? त्या मुलीने स्वतःच्या आईला रस्त्यावर सोडून दिलं बघा. आणि आत्तापर्यंत ती बघायला पण आली नाही की आई आपली कुठे आहे म्हणून. अशी ही दयनीय अवस्था आपल्याला बघायला मिळते. आणि 4 महिन्यापासून आम्ही त्यांच्या मुलीचा शोध घेत आहोत. पण अजून ती अक्षरशः भेटली नाही बघा. खूप वाईट परिस्थिती आहे. कारण मुलासाठी आईवडील काय करतात हे खरंच कळायला पाहिजे. तर खूप आज मला एवढं वाईट वाटतं की आपल्या आईला जर कोणी मी रात्री 2 वाजता तुम्ही रस्त्यावरून सोडसाल तर खरंच खूप वाईट परिस्थिती आहे. आपल्या आईवडिलांना सांभाळा, जपा. आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. त्यांनाच खरंच आपण जपलं तर ईश्वराची सेवा घडून आपल्यासाठी हे होईल. परत मला एकच सांगणं आहे की आईवडील आहेत तोपर्यंत त्यांना जपा, आईवडिलांची सेवा करा. त्याचंच खूप हे आहे. धन्यवाद.